बघा, एका समभुज त्रिकोणाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या सर्व बाजू सारख्या, ज्याच्या तीनही बाजू सारख्या असा त्रिकोण. समभुज म्हणजे सारख्या बाजू असलेला, ज्याची परिमिती दर्शवली 48. 48 बाजू सारख्या म्हणून भागीला 3 करा. 16 हा भाग जातो. 16 सेंटीमीटर म्हणजे काय? तर प्रत्येक बाजू किंवा बाजूची लांबी. ओके, आता क्षेत्रफळ विचारलं. क्षेत्रफळ काढण्यासाठीच लेकरांनो सूत्र असं की वर्गमुळात 3 भागीला 4 आणि गुणिला असते इकडं बाजूचा वर्ग. आम्हाला बाजू माहित झाली, प्रत्येक बाजू 16 सेंटीमीटर लांबीची, म्हणून वर्गमुळात 3 भागीला 4 गुणिला 16 बाजू म्हणजे 16चा वर्ग करा. वर्गमुळात 3 भागीला 4 16चा वर्ग 256 हा भाग जातो 64 न. लेकरांनो लक्ष द्या, वर्गमुळात 3 सोबत गुणिला आता 64. दुसरी एक गोष्ट प्राकर्षानं लक्षात घ्यायची अशी की वर्गमुळात 3चा व्हॅल्यू 1.732 एवढा असतो. पुढे चला, म्हणजे 1.732 हा वर्गमुळात 3चा व्हॅल्यू इथं मांडा, त्याच्यासोबत गुणिला आहे 64 आणि हा गुणाकार 110.848 असा येतो. मात्र हे उत्तर 4 सेमी. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. एवढं पटपट केलं कसं? दिवसभरामध्ये असंख्य लेकरं असंख्य प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं म्हणून चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते. त्या कारणान्वये सगळ्या ह्या इन्स्टंटली ऍक्शन. प्रश्नामध्ये समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलं 110.848 चौरस सेमी. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, समभुज त्रिकोण, त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.